हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. अभ्यास कसा चालू आहे तुमचा? आय होप तुम्ही ट्रॅकवर आहात, व्यवस्थित अभ्यास करत आहात. एम-पी-एस-सी स्कोर बूस्टरमध्ये 2026-27 मस्ट नो टॉपिक्स. तुम्ही कुठलेही या 1-2 वर्षात परीक्षा देत असाल, त्यासाठी हे काही टॉपिक्स आहेत, त्याची ही प्लेलिस्ट आहे. तुम्ही 2026-27 ची कुठलीही परीक्षा देत असाल, राज्यसेवा, गट ब, गट क, त्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे झोजिला टनेल. जो आपण या व्हिडिओद्वारे डिटेलमध्ये बघणार आहोत. सो आपण लेक्चरला सुरू करू. झोजिला टनेल. बघा इथे मी काही तुम्हाला महत्त्वाचे कीवर्ड सांगते आहे, काही मेमरी ट्रिक्स सांगेन. आता बघा यात इंग्लिश, मराठी असं करत बसू नका. हा टॉपिक असा आहे जो तुम्हाला इंग्लिशमधनं प्रश्न सोडवायला जास्त सोपा पडेल. ओके, सो सुरू करूया. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा. वर्ल्ड्स लाँगेस्ट हाय अल्टिट्यूड टनेल, इंडियाज लाँगेस्ट रोड टनेल आणि एशियाज लाँगेस्ट बाय डायरेक्शनल सिंगल ट्यूब रोड टनेल. ओके, आता याच्यावरती फोकस करू बघा. वर्ल्ड्स लाँगेस्ट हाय अल्टिट्यूड टनेल आपण काय बघतोय? वर्ल्ड जगातला सर्वात उंचीवरचा टनेल. ओके, सो पहिलं जग झालं वर्ल्ड. सेकंड इंडियामध्ये येऊ आता. इंडियाचा सर्वात लांब रोड टनेल. ओके, इंडियाचा झालं. एशियाचा लॉंगेस्ट, ह्याला लार्जेस्ट म्हणा. बाय डायरेक्शनल म्हणजे दोन्ही दिशांनी येणार, दुतर्फी. सिंगल ट्यूब टनेल. एक, हे बघा, हे लक्षात घ्या. आधीच्या पिक्चर स्लाइड मध्ये जाऊन परत एकदा बघा. एक सिंगल ट्यूब आहे, ही सिंगल ट्यूब. ओके, एका सिंगल ट्यूब मधनं आपण 2 असे रस्ते काढलेत. ठीक आहे, हे झाले बाय डायरेक्शनल, दुतर्फी. ठीक आहे, सो वर्ल्ड, इंडिया आणि एशिया 3 गोष्टी लक्षात घ्या. हाय अल्टिट्यूड, इंडियाचा लॉंगेस्ट आणि एशियाचा लार्जेस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर लेंथ 13.14 किलोमीटर. लेंथ तुम्हाला हे असेच्या असे लक्षात ठेवायचे. अल्टिट्यूड म्हणजे उंची 11,000 फीट वरती अप्रॉक्स. बघा हे जास्त 11-13 असं, हे थोडेफार आकडे लक्षात ठेवा. प्रोजेक्टची कॉस्ट असेल, ही प्रोजेक्टची कॉस्ट इतकी एकदा बघून घ्या, एवढी विचारणार नाही. सर्वात महत्वाचं आपण इथे येतोय लोकेशन. कशाशी काय कनेक्ट करतं बघा. अगदी पेपर सोपा असेल तर तुम्हाला विचारतील काय कनेक्ट करते? काश्मीरला कनेक्ट करतं पण लडाख सोबत. पण आता आयोगाची पातळी बघता हे थोडे डिटेलमध्ये जातील. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे कनेक्ट बलताल, सोनमार्ग विथ मीनामार्ग इन लडाख. कुठे काय आहे ते लक्षात ठेवा. काश्मीर मधला बलताल, सोनमार्ग आणि लडाख मधला मीनामार्ग. ठीक आहे, लक्ष कुठे ह्याच्यात या शब्दांमध्ये पण आयोग कन्फ्युज करू शकता. हे इकडचं तिकडे, तिकडचं, हे लक्षात ठेवा. सोनमार्ग काश्मीर आणि मीनमार्ग लडाख. ओके, सोनं काश्मीरचं आणि मिनी लडाख, हे 2 असे कीवर्ड्स लक्षात ठेवा. आता बघा काय होईल, डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळते बिटवीन काश्मीर वाली आणि लडाख. हा एकदा मॅप बघून घ्याल, ही डायरेक्ट कनेक्टिव्हिटी कशी मिळते ते. आता बघा झेड मॉफ टनेल हा याचा एक पार्ट आहे. आयोग इथे येईल, कधी ना कधी इथे येईल 1-2 वर्षात. हा झेड मॉफ टनेल कसा कनेक्ट करेल झोजिला पासला. ओके, सो हे बघा इथे एक सिंपल करून दिलंय मी. आधी श्रीनगर येतं, ह्याची तुम्हाला राज्यसेवा देत असाल तर लक्षात ठेवा, हे तुम्हाला अरेंज करायला हे सांगतील. स्टार्टिंग बघा इथपासून बघा, श्रीनगर, श्रीनगर नंतर येतं गगननीर, गगननीर नंतर येतं झेड मॉफ टनेल. झेड मॉफ टनेल सोनमार्गच्या आधी येतं, मग जोजिला टनेल. म्हणजे इथे बघा हे 3 लक्षात घ्या. झेड मॉफ टनेल, मग सोनमार्ग, मग जोजिला टनेल, मग मिनमार्ग. ओके, आपण ह्याचं कनेक्शन पाहिलं. जोजिला टनेल काय कशाला कनेक्ट करतं? या सोनमार्गच्या आधी येतं झेड मॉफ टनेल. ठीक आहे, इथे बघा झेड मॉफ टनेल. ओके, नंतर येईल तुमचं सोनमार्ग आणि मग हे कनेक्ट करेल झोजिला पास. सो आयोग इथे येणार, नक्की येणार, की झेड मॉफ टनेल कुठल्या दिशेने कनेक्टेड आहे झोजिला पासला. सो आतापर्यंत आपण जेवढी माहिती पाहिली त्याचंच हे एक पिक्चर आहे. सो एक हे रिव्हिजन म्हणून बघून घ्याल. ठीक आहे, सो आपण हे बेसिक्स अल्टिट्यूड वगैरे पाहिले आहेत. जीएस, आता तुम्हाला एक काम करायचंय, जीएस पॉइंट ऑफ व्ह्यूनी काश्मीर आणि लडाख मधले सगळे माउंटेन पासेस बघून घ्यायचे, कशाला काय कनेक्ट करतात. ओके, ह्याच्याही थोडं पुढे जाऊ आपण आता. बघा अजून आपल्याला काय विचारू शकतात. ट्रॅव्हल टाइम, जो प्रवासाचा टाइम आहे तो किती कमी होणार आहे? 3 तासाचा टाइम लागत होता कव्हर करायला काश्मीर टू लडाख, तो आता लागणार आहे 20 मिनिटं. सो 3 तासाचा टाइम कमी होऊन होणार आहे 20 मिनिटं. ओके, आता बघा ह्याची गरज काय आहे? इथे बघा, हे अगदी तुम्हाला
टेक्निकल नाही विचारला किंवा फॅक्च्युअल नाही विचारलं, तर आयोग इथे येईल. या टनेलनी काय होणार आहे? कसं फायदा ठरणार आहे? ओके. सो बघा, जोजिला पासमुळे काय होतं, प्रत्येक वर्षी ना इथे भरपूर स्नोफॉल होतो. या स्नोफॉलमुळे काय होतं, लडाख आणि हे जे रिमोट पार्ट्स आहेत ना, ह्यांना खूप वेळा असं होतं, की त्यांना काही धान्य पोहचत नाही. हा गेटवेज पूर्ण बंद राहतो हा पास 5 ते 6 महिने. इमर्जन्सी असेल तरी तिथे कोणी पोहचू शकत नाही. सो ही जी दुविधा होती ती आता याने सॉल्व्ह होणार आहे. सो हा टनेल ऑल वेदर आहे. सगळ्या सीझनमध्ये आपली कनेक्टिव्हिटी राहणार आहे, या सगळ्या रिजन सोबत जे आपण पाहिले. सो टुरिझम वाढू शकतं. जे काही महिने होते 6-7 महिने तरी हे बंद राहायचं स्नोफॉलमुळे. सो इथे टुरिझम वाढेल आणि इकॉनॉमिक ग्रोथ पार्टनरशिप आपली वाढू शकते. सो हे इथे जर आयोग आलं, की व्हाय इट मॅटर्स हे का जरुरी आहे हा टनेल ह्यानी काय होईल? तर हा पार्ट ट्रॅव्हल टाईमचा हे पॉइंट्स आणि बस बाकीचे पॉइंट्स आपण पाहिलेत. ह्याच्यासोबत तुम्ही फक्त जी-एसचे पासेस कव्हर करून घ्या. काश्मीर आणि लडाख. एक वेळेस सगळेच पाहून घ्या. असं जर तुम्ही या ह्याने अभ्यास केलात, हे फॅक्ट्स घेऊन त्याच्यासोबत जी-एस जोडलं तर हा टॉपिक तुमचा पूर्ण कंप्लीट होईल.